ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकींचे पडगम वाजू लागलेले आहेत आणि त्याचमुळे विविध पक्ष आपापल्या पद्धतीने या ठिकाणी तयारी करताना पाहायला मिळत आहे। आज भाजपचे माजी नगरसेवकांनी सुद्धा या ठिकाणी जे स्वच्छता मोहिमेचे दूत आहेत नगर परिषदेचे सफाई कर्मचारी आहेत त्यांना साहित्य वाटप या ठिकाणी केलेलं पाहायला मिळत आहे। आपल्यासोबत भाजपचे काही माजी नगरसेवक आहेत, तर आपण विचारून घेऊया निवडणुकीची तयारी दृष्टीने भाजपने पहिलं पाऊल टाकले। निवडणुकीची तयारी आमची नेहमीच असते, पण आज जो सेवा पंधरवडा चालू आहे आमच्या भारतीय जनता पार्टीचा नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त, त्या सेवा पंधरवड्यानिमित्त आम्ही हे सगळे जे कर्मचारी आहेत की आम्हाला जे सांगितलेलं त्याच्याप्रमाणे आम्ही आज जी सेवा करायची त्याच्याप्रमाणे हे आज वस्तू दिलेल्या आहेत त्यांना। त्याच्यात गंबूट आहेत, काटे आहेत, त्याच्यानंतर फावडी आहेत, घमेली आहेत, ज्या ज्या वस्तू त्यांच्याकडे नाही आहेत कर्मचाऱ्यांकडे त्या आम्ही आज दिलेल्या आहेत त्यांना। बरोबर आहे। भाजपचे सगळे नगरसेवक माजी नगरसेवक या ठिकाणी आलेले पाहायला मिळत आहेत। एक वेगळा प्रयत्न भाजपच्या माध्यमातून निवडणुकीच्या दृष्टीने निश्चितच आम्ही या ठिकाणी सातत्याने भारतीय जनता पार्टी माजी नगरसेवक कार्यरत असतो। त्यामध्ये आज माननीय आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आणि माननीय नरेंद्र मोदी साहेब यांचा वाढदिवस, या दोघांच्याही वाढदिवसाचं औचित्य साधून सेवा पंधरवडा निमित्त या ठिकाणी आम्ही या वस्तूंचं वाटप केलंय। सातत्याने आम्ही या नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या पाठीशी कार्यरत असतो। सचिनजी, काय सांगाल ज्या पद्धतीनं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत आहेत, काय भूमिका असेल भाजपची या सगळ्या गोष्टीमध्ये निवडणुकीसाठीची? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता जवळ आलेल्याच आहेत आणि निवडणुकीची तयारी आम्ही तर कायम तयारीत असतो। भारतीय जनता पार्टी ही सतत कार्यक्रम घेतच असते आणि आत्ताचा जो विषय आहे तो 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर असा सेवा पंधरवडा आहे आणि त्यात आमचे माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांचा आज वाढदिवस आहे। त्या वाढदिवसाचं औचित्य साधून कामगारांना जे साहित्य पुरवायचं आहे, मग त्यात घमेली आहेत, फावडी आहेत, खुर्पी आहेत, हँडग्लोव्ज आहेत, मग गंबूट आहेत, त्यांच्या सुरक्षिततेचं पण आम्ही त्याच्यात काळजी घेतलेली आहे आणि ते रोजच्या रोज त्यांना लागणाऱ्या ज्या काही वस्तू आहेत त्यांचा आज आम्ही वाटप करतोय आमच्या चव्हाण साहेबांच्या वाढदिवसाने। नक्कीच या ठिकाणी जरी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका असल्या तरी पण सेवा पंधरवडा, स्वच्छता सेवा पंधरवडा म्हणून आपण एक कार्य करत असल्याचं मत जे आहे ते भारतीय जनता पार्टीच्या माजी नगरसेवक आहेत त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेलं पाहायला मिळत आहे। मनोज रेले, TV9 मराठी, रत्नागिरी। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।